चला नमस्कार, मी पी थोरा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्यापैकी सर्वजण ज्या एक्झामची आतुरतेने आपण वाट बघत आहोत तशी RRBची जी एक्झाम आहे तुमची पॅरामेडिकलची, तर तिच्याविषयी एक महत्त्वाची अपडेट आहे. एक्झामच्या ज्या डेट्स आहेत त्या अनाऊन्स झालेल्या आहेत. आता मी आहे जी ऑफिशियल वेबसाईट आहे अहमदाबादची, RRB अहमदाबाद. कोणतीही वेबसाईट जर तुम्ही चेकआउट केली तुम्हाला हे नोटिफिकेशन भेटून जाईल. आता मी RRB अहमदाबादच्या वेबसाईटवरती आलेलो आहे. वेबसाईट ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे उजव्या हाताला नोटिफिकेशन दिसतील 04/2024. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये जे नोटिफिकेशन अवेलेबल आहेत, इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये. तर इथं आपण इंग्लिशचं जे नोटिफिकेशन आहे ते इथं ओपन करतो आहे. अशा प्रकारचं नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या पॅरामेडिकलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्याविषयी हे महत्त्वाचं नोटिफिकेशन. आता याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण चर्चा करूया की कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या पोस्ट ज्या आहेत त्याची जे एक्झाम आहे ती कुठल्या डेटला होणार आहे. ज्याच्यामध्ये आपली फार्मसी ऑफिसरसुद्धा एक्झाम आहे आणि ती कुठल्या डेटला होणार आहे याच्याविषयी डिटेलमध्ये चर्चा करूया. तर पहिल्यांदा हे पूर्ण PDF अशा प्रकारचं पूर्ण हे PDF आहे. हे PDF तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, त्याचबरोबर वेबसाईट pthora.com टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचवरती टाकून देईल. वर बघू शकता तुम्ही पॅरामेडिकलचं नोटिफिकेशन आहे CEN 04/2024. नोटीस रिगार्डिंग द टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ द कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ द पॅरामेडिकल कॅटेगरीज. आता ज्या पॅरामेडिकलमधल्या पोस्ट वेगवेगळ्या आहेत, ज्याच्यामध्ये स्टाफ नर्स असेल, बाकीच्या टेक्निकलच्या पोस्ट, त्याबरोबर त्याच्यामध्ये आपली फार्मसी ऑफिसरची सुद्धा पोस्ट येत असते. तर त्याच्याविषयी महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे 04/2024. हे महत्त्वाचं ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आणि एक्झाम बघू शकता तुम्ही पॅरामेडिकलच्या, ज्याच्यामध्ये आपली फार्मसीची सुद्धा एक्झाम येते. एक्झामच्या डेट इथं दिलेल्या आहेत. CBTची तुमची एक्झाम होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. त्याच्या महत्त्वाच्या तारखा तुम्ही इथं बघून घेऊ शकता. 28 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 अशा 3 दिवसामध्ये तुमच्या ह्या एक्झाम ज्या आहेत त्या पार पाडल्या जातील. 28 एप्रिलपासून आपल्या फार्मसी ऑफिसरच्या एक्झाम किंवा पॅरामेडिकलच्या एक्झाम चालू होतील आणि 30 एप्रिल 2025ला त्या संपतील. तर या 3 दिवसामध्ये पॅरामेडिकलच्या जेवढेही पोस्ट पॅरामेडिकलच्या कॅटेगरीमध्ये येतात, स्टाफ नर्स असेल, आपलं फार्मसी ऑफिसर असेल, त्याचबरोबर टेक्निकल जेवढे पोस्ट येतात तर तेवढ्या एक्झामच्या किंवा तेवढ्या पोस्ट एक्झाम ह्या 3 दिवसामध्ये राबवल्या जातील, 28 एप्रिल ते 30 एप्रिल. त्याच्यामध्ये आपली फार्मसी ऑफिसरची एक्झाम कोणत्याही 2 दिवसामध्ये किंवा एका दिवसामध्ये 2-3 शिफ्टमध्ये पार पाडू शकते. लिंक फॉर द व्ह्यूइंग द एक्झाम सिटी अँड डेट अँड डाउनलोडिंग द ट्रॅव्हल ऑथॉरिटी फॉर SC/ST कॅन्डिडेट्स विल बी मेड लाईव्ह 10 days प्रायर द एक्झाम डेट ऑन द ऑफिशियल वेबसाईट. आता जे SC आणि ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक्झामची सिटी डेट आणि जे ट्रॅव्हल ऑथॉरिटीचे जे महत्त्वाचे गोष्टी आहेत तर त्या एक्झामच्या 10 दिवस अगोदर ज्या आहेत त्या अवेलेबल होऊन जातील. डाउनलोडिंग द कॉल लेटर विल स्टार्ट 4 days प्रायर टू एक्झाम डेट मेन्शन इन एक्झाम सिटी अँड डेट इंटिमेटेड लिंक. जी महत्त्वाची लिंक आहे तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड होण्याची, तीसुद्धा एक्झामच्या 4 दिवस ॲक्टिव्ह ती साईटवरती ॲक्टिव्ह होईल. तुम्ही एक्झामच्या 4 दिवसापूर्वी जे आहेत ते लॉग इन करून तुमचं हॉल तिकीट किंवा जे कॉल लेटर त्याला आपण म्हणतो तर ते डाउनलोड करू शकता. अशा प्रकारच्या 2-3 महत्त्वाच्या गाईडलाईन आपल्यासाठी होत्या. 23/3/2025 महत्त्वाच्या डेटचं हे जे आहे ते PDF आहे. आजच्याच डेटला महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. कोणतीही जर तुम्ही RRBची ऑफिशियल वेबसाईट चेक केली तुम्हाला हे पॅरामेडिकलच्या एक्झामचे जे महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे तिथून भेटून जाईल. लक्षात येते 28 एप्रिलपासून तर 30 एप्रिलपर्यंत या 3 दिवसामध्ये पॅरामेडिकलच्या सर्व एक्झाम राबवल्या जातील. कॉल लेटर 4 दिवसाच्या पूर्वी येतील आणि ऑफिशियल वेबसाईट ज्याही तुम्ही अप्लाय केले तिथून जाऊन तुम्हाला ID पासवर्ड टाकून तुमचं जे कॉल लेटर किंवा हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करायचं. आता येणारा आपल्याकडे जवळपास आजच्या डेटपासून जवळपास अप्रॉक्सिमेट कन्सिडर करता 1 महिना आहे. व्यवस्थित वेळेचं नियोजन करा. 7 ते 8 जेही महत्त्वाचे विषय आपल्या डिप्लोमा फार्मसीचे आहेत ते व्यवस्थित केअरफुली कव्हर करायचे. एक्झामचा पॅटर्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करेल. आय थिंक 80 आणि 20चा पॅटर्न आहे, ज्याच्यामध्ये 80 मार्काचा फार्मा, 20 मार्काचा नॉन टेक्निकलचा प्रश्न आहेत. मागचा जो RRBचा पेपर झाला होता दोन्ही शिफ्टचा, त्याच्यावरती सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ देईल, ज्याच्यामध्ये आपण कम्पेअर करूया की कुठल्या सब्जेक्टवर कसे प्रश्न विचारले, टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, एक्झामचा पॅटर्न कसा होता, येणारा एक्झामचा पॅटर्न कसा असू शकतो, याच्यावरती व्हिडिओच्या स्वरूपातून आपण पुढील व्हिडिओमध्ये बाकीच्या गोष्टी डिटेलमध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला. फक्त आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अपडेट हीच होती की महत्त्वाची जे तुमचे एक्झामची डेट आहे ती 28 आणि 30 एप्रिल या कोणत्याही 3 दिवसामध्ये एक एक्झामची डेट होऊ शकते आणि त्या दिवशी तुमच्या एक्झाम ह्या पार पाडल्या जातील. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. हे PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्सही तुम्हाला इथे जॉईन करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स. काळजी घ्या. जय हिंद. वंदे मातरम.